तर हॅलो गाईज आणि आज कभी खुशी कभी गमसारखंच मी निघाले माझ्या हॉस्टेलला. तर ह्याच लिफ्ट मी 1 महिन्यापूर्वी सुट्टीला आले होते आणि आज 1 महिना संपला आहे आणि मी पुन्हा माझ्या हॉस्टेलला निघाले. खरंच एवढं वाईट वाटते, पण रडून आणि दुःख करून काहीच फायदा नाही, कारण मी शिकण्यासाठीच हॉस्टेलला राहते. तर माझी आई मला सोडण्यासाठी बस स्टॉपला आली आणि जर आईसमोर कॅमेरा नेला असता किंवा काही बोलले असते तर अक्षरशः ज्वालामुखीचाच तो उगम झाला असता किंवा ज्वालामुखी झाली असती. त्याच्यामुळं मी तर काय आईसमोर बोलणार नाही, कॅमेरा पण घेणार नाही. तर फायनली मला आपली एस टी महामंडळाची लाल परी भेटली आणि हे असं मी का गुंडळते काय माहिती केसाला, पण हां मला सवय. म्हणजे बघा ना, जॅकेट घालू शकते, टोपी घालू शकते, पण नाही, मला स्टोलच गुंडाळायचा असतो. आणि हा रस्ता भाई पाऊस सुरू झाला होता, अक्षरशः रस्ता ओलाच होता, म्हणजे काय माहिती का. आणि नंतर मग दुपार झाली, सो मी माझा स्टॉल काढला आणि हे स्वर्ग साताऱ्याचं आपलं बसचं एस टी स्टँड बघा, कधी पाहिलं नसेल तर. आणि हे जे आहे ते आपलं स्वर्ग साताऱ्याचं मस्त हिरवगार असा रोड आहे. तर मस्तपैकी मी प्रवास करत होते, एकटीच होते, निवांत आपली कधी कधी व्हिडिओ काढत होते, कधी शूट काढत होते आणि प्रवास करत होते. आणि फायनली मी आत्ता आली आपल्या ईश्वरपूरमध्ये आले. कसं असं एकदम निवांत वाटतं का, तर मला माहीत असतं ईश्वरपूरमध्ये आपण आलो आहे आत्ता म्हटल्यावरती अर्धा तास किंवा पाऊण तासात, जास्तीत जास्त पाऊण तासात आपण जाणार आहे सांगलीमध्ये. म्हणून निवांत वाटतं की प्रवास आपला 70 ते 75% प्रवास झालेला असतो म्हणून. आणि मग मी आले आणि बघा आता जस्टच मी रूमवर आली आणि खूप जास्त कंटाळा आला, कारण पुणे टू सांगली 200+ किलोमीटरचा प्रवास करून लिटरली माणसाला कंटाळा येणारच आहे. आणि मी जस्ट आले, माझ्या रूममेटचा राडा बघा, नुसता राडा पडला आज रूममध्ये. आवरायला मला अख्खा एक दिवस जाणार आहे, उद्या परत कॉलेज आहे. आणि ह्या सगळं राडा आवरायला मला खरंच खूप टाईम लागणार आहे. बघूनच नको नको झाले, पण आवरावं तर लागणारच आहे. एवढा सगळा राडा म्हणजे माझा आणि माझ्या रूममेटचा आहे. काही वेळाने आम्ही दोघींनी मिळून पटापट एवढं क्लीन केलं आणि रूम सगळी क्लीन केली. आणि हे सो आत्ता माझी झोप पण झाली, मस्त आराम पण केला. खूप कंटाळले होते, कारण सकाळी निघालेले कधी 6 वाजता वगैरे पोचले इथे, 1-2च्या आसपास 3ला झोपले. एवढा सगळा राडा वगैरे आवरून आणि मग आत्ता उठले, 7-8 वाजले आता. तर माझे देव जितके दिवस त्यांना काय आंघोळच दिली नव्हती आपण, कारण ते म्हणजे इथे नसल्यामुळं. तर एक गोष्ट आहे मी आणली माझ्या देवासाठी, ते म्हणजे हे छोटं आणि निरांजन. खूप मस्त आहे हे. जेव्हा पाहिलं ना, खूप भारी वाटलं की देवाला एक आरती भेटली. आधी होतं माझ्याकडे, पण ते अशा टाईपमध्ये होतं ज्याच्यामुळे ते वातच लागत नव्हती. पण हे आत्ताच आहे ते खूप मस्त आहे. आणि आता पूजा म्हणजे फक्त मी दिवा लावणार आहे, का तर देवाला स्नान मी सकाळ सकाळीच देईल. त्याच्यामुळं पाहूया आता, देवाच दिवा मस्त लावते. दिवा लावला होता पण गेला, परत लावायचा आहे. 5, 4, 3, 2, 1, go. काळीपट्टी तुटली. ऐसी क्यों परीक्षा ले रहे हो भगवान जी मेरी. 5 वेळा
काडी पिटीला काडी लावल्यावरती ती एकदा पेटली. ओके, लागला. आणि हे माझं मंदिर. म्हणजे आम्हाला एक साधी फळी दिली होती हॉस्टेलमध्ये, पण मंदिर ठेवायचं कुठं, मंदिर पण नव्हतं माझ्याकडे. मग एका छोट्याशा फळीवरतीच मी देव ठेवले आणि तिथेच पूजा करायला सुरुवात केली. आणि मस्त आता दिवा वगैरे ठेवला आहे. तुम्हाला कॅमेरा जरा साईडला घेऊन थोडंसं एक मुवमेंट देऊन मी तुम्हाला देव दाखवते माझे, पहा. म्हणजे ते कसं असतं ना, एखादी गोष्ट आपल्याला करायचीच आहे तर आपण ती कशीही करतो. आणि खरंच मी जिथे राहते तिथे मला देऊळ आणि दिवा पाहिजेच होतं. का तर प्रसन्न तेव्हाच वाटतं जेव्हा आपण देवाची पूजा करतो. म्हणून मी देव आणि देवाचं देऊळ स्थापन केलं. तर झालं आपलं दिवा ठेवून, आता अगरबत्ती लावायची. म्हणजे अक्षरशः मी 1 महिना घरात नव्हते. सगळं सामान कुठं ठेवलं गेलं शोधून लावायचं. कुठं तरी वाव, काय फिरावं माझं. एकच नाही 2 अगरबत्ती राहील ह्याच्यामध्ये. त्यातली एक आपण आत्ता लावलं आपल्या देवबाप्पाला. तर आजसाठी एवढंच. आणि आता झाला व्लॉग. बाय बाय, सी यू इन नेक्स्ट व्लॉग. टेक केअर.